रोज बहाणे नवे शोधून मना येऊनही चुकते। रोज बहाणे नवे शोधून मना येऊनही चुकते। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही आजचा जो डेमो बघितलाय त्याला लागणारे जे बीटमार्क आहे तर तुम्ही फक्त बीटमार्क आपण यूज केलेला आहे। बीटमार्कमध्ये तुम्हाला सर्व प्रोव्हाइड ते इफेक्ट केलेले किंवा लेअर केलेले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क इम्पोर्ट केल्यानंतर सिंपली आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे की स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील एक कोणता इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून तर हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तुम्ही स्वतःचे इमेज इथं यूज करून हा स्टेटस क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, हा जो इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे, बघू शकताय। आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 13.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत इथं वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर वाढवून घेतल्यानंतर ही इमेज लेअर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला सगळ्यात खाली म्हणजे अशा प्रकारे घेऊन यायचे, बघू शकता बॅकग्राऊंडला। त्यानंतर हीच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती 50 पर्यंत करून इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकता 50 पर्यंत इथं करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं काय करायचं आपल्याला, तिथं बॅक निघून इथं आपल्याला परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन व्हायब्रन्स इफेक्ट तुम्हाला मिळून येईल। तो सिम्पली आपल्याला ॲड करून याची जी सर्क्युलेशन आहे ती आपल्याला -100 करायचे आहे। आता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। सिम्पली आल्यानंतर फर्स्ट इफेक्ट तुम्ही बघू शकताय, फर्स्ट इफेक्ट अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक ब्लॅक PNG दिलेली आहे ती सिम्पली इथं आपल्याला ॲड करून टाकायची आहे। ॲड झाल्यानंतर इथं आपल्याला मोहन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून टाकायचे आहे। याची लेंथ इथं आपल्याला 13.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर ही इमेज लेअर सिम्पली स्क्रोल करत आपल्याला इमेज लेअरच्या वरती ठेवायची अशा प्रकारे बघू शकताय। आता पहिला जो लेअर आहे तुम्ही तुम्हाला ऑलरेडी करून दिलेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात यावं की कसं आपण केलेलं आहे। तर सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपच्या मार्फत तुम्हाला मी इथं लेअर एक्स आणि इमेज कसा सेट करायचा हे शिकवणार आहे। तर पहिलं जे दिलं आहे ते परफेक्ट इथे दिलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचं एडिट करण्यासाठी सिम्पली ग्रुप 2 वर क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे। आता एडिट ग्रुपवर झाल्यानंतर इथं आपल्याला बघू शकता एक ग्रुप 2 दिसून येतोय, तो सिम्पली क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचा आहे। आता इथं काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ते एक कोणता इमेज ॲड करून याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचा आहे। आता खाली घेऊन आल्यानंतर बघू शकता याची जी साईज आहे ती वाढवून अशा प्रकारे इमेज लेअर सेट करायचं आहे आणि सेट झाल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला 2 वेळा बॅक निघून यायचं आहे। आता बॅक निघून आल्यानंतर बघू शकता आपला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। इझीमध्ये तुम्ही करू शकताय। सिम्पली ग्रुप 3 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। त्यानंतर ग्रुप 3 मध्ये जाऊन परत एकदा एडिटमध्ये जायचं आहे आणि रेक्टँगल 1च्या जागी आपल्याला खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज कोणताही आपल्याला काय करायचं आहे याचं ॲड करून याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथं आपल्याला साईज वाढवून इथं आपल्याला तो सेट करून टाकायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचं 1 आणि 2 अशा प्रकारे 2 वेळा बॅक निघून बघू शकता आपण तिन्ही इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घेतले आहेत।
अशाच प्रकारे चौथी इमेज लेअर सेट करून घ्यायची आहे. सेट करून घेण्यासाठी ग्रुप 4 मध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला एक इमेज लेअर ॲड करून घ्यायचा आहे. तर या इमेज लेअरची लेंथ वाढवून हा इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे आणि इथं आपल्याला तो साईज वाढवून अशा प्रकारे सेट करून टाकायचा आहे. त्यानंतर इथून 2 वेळा बॅक निघून यायचा आहे. तर बॅक निघून आल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्ही बघू शकताय. आता आपण 4ही इमेज लेअर केलेले आहेत. आता 4ही इमेज लेअर केल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा 13.18 सेकंदचे बीट मार्कवर येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील ज्या बाकीच्या इमेज आहेत त्या सिम्पली एक एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तर मी 3 इमेज लेअर इथं ॲड करून घेतलेले आहेत. आता 3 इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ इथे आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे की परत एकदा इथं आपल्याला 13.18 सेकंदाच्या बीट मार्कवर येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये ब्लॅक पेन जी दिली आहे ती परत एकदा ॲड करून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला त्याची साईज वाढवून इथं आपल्याला ती खालती सेट करायची आहे आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीट मार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. परत एकदा 13.18 सेकंदाच्या बीट मार्कवर येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि काय करायचं, आपण PNG दिलेली आहे अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला PNG दिलेलं आहे. ती सिम्पली थोडीशी साईज वाढवून अशा प्रकारे इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा 13.18 सेकंदाच्या बीट मार्कवर येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता आपण मटेरियलमध्ये एक इंक इफेक्ट 2 सेकंदाचा दिलेला आहे. तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे 15.14ला एकदा तो ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 17.4 अशाही बीट मार्कला इथं आपल्याला तो ॲड करून घ्यायचा आहे. आता 3 ठिकाणी ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे की इथं आल्यानंतर इंक इफेक्ट सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन सेकंड लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे 3ही लेअर आहेत त्या ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायच्या आहेत. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकताय तर लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.